गावचं हिंद केसरी मैदान पार पडलं आणि त्यात आपल्या सर्वांचा लडका शाहिदभाई यांचा सचिन आणि उर्मिलाताईंचा राजा फायनलचे 3 नंबरचे मानकरी ठरले आहेत. शाहिदभाई आहेत आपल्यासोबत आणि आप्पा ड्रायव्हर आहेत. तुमचं अभिनंदन शाहिदभाई. नमस्कार. तुमचंही खूप खूप असं आम्ही आमच्या म्हणजे सचिनच्या वतीनं आम्ही तुमचे आभार मानतो की सचिनचा गुलाल झाला, तुम्ही आमच्यापर्यंत आला. खरंच आम्हाला पण छान वाटलं. आज खऱ्या अर्थानं सेमीला तुम्ही बघितलंच, फायनलला कडनं पण असून गाडी कशी पाहिली, गाडी आज 1 नंबर पाहिली, काय सांगाल आज? ते तर काय सचिनच्या नशिबी आता हे 3रं-4थं मैदान आहे की म्हणजे फायनलला कंटिन्यू आता कडच आम्हाला तर आहे. आज आमचं भाग्य समजायचं की आम्हाला आज 5 नंबर तास आला सेमीमध्ये आणि 5 नंबर तास येऊन 7 नंबरचा सेमी हा मैत्रीपूर्ण लढत झाली. चांगले नंदी त्या सेमीत चांगले नंदी असताना सचिन आणि त्यांच्या राजांनी एक सिद्ध करून दाखवलं की आम्ही ह्या गोष्टीसाठी म्हणजे आजच्या गुलालाला पात्र ठरणार आणि तेवढं आमच्यात क्षमता आहे. आणि आज आप्पा ड्रायव्हर तुमच्या शेजारी दादा आहेत, त्यांनी गाडी आज चालवली, सारथ्य केलं, काय सांगाल आप्पा ड्रायव्हरबद्दल? आप्पा ड्रायव्हरचं करायला इतकं कौतुक कमी आहे. आप्पांची पहिलीच आमची भेट आहे आणि आप्पांचा मी इतका मोठा फॅन आहे पहिल्यापासून. आमच्या म्हणजे गाव शेजारचेच आप्पा आहेत. आपण पहिल्यापासून माझी इच्छा होती की सचिनच्या गाडीवर त्यांचा म्हणजे हक्क आहे आणि त्यांनी सचिनची गाडी पहिल्यापासून आणावी. आणि मी आज सांगतो की इथून पुढं आप्पाच आमची सचिनची, कधी सचिन कुठेही असेल तर आप्पाच गाडी आणतील. आता इथून 3 हिंद केसरीचे मैदान आणि 3 गुलाल हॅट्रिक करून दिली सचिन, ते पहिलेच प्रयत्न. काय आनंद आहे? आनंद ह्या आनंदापेक्षा दुसरा मोठा आनंदच नाही का, तर सलग हा 3रा ह्या 4 महिन्यातले 3 हिंद केसरीचे मानकरी सचिन ठरलाय. आणि ह्याच्यापेक्षा मोठं गिफ्ट 3 हिंद केसरी, 1 महाराष्ट्र केसरी, या 4 महिन्यातले हे 4 मैदान आज 1 नंबरचा मानकरी तो ठरलाय आणि आज 3 नंबरचा मानकरी ठरला. आज खूप सारं आम्हाला त्याने आज त्याच्या माध्यमातून कमवून दिले आणि त्याची खरंच एक आमच्यावर एक वेगळीच हे आहे काय, त्याचं खरंच ऋणी आहे मी सचिनचं. तुम्ही म्हणता पण की सचिननं मला आजपर्यंत एवढं दिलंय की त्याचे पाय धुवून जरी पाणी पिलं तरी ते कमी पडेल, तुम्ही प्रत्येकच म्हणत असता. माझी एकच इच्छा आहे की सचिन इथून पुढं, मी आज बी सांगतो आणि पहिल्यापासून सांगतो की सचिननं माझ्या आयुष्यात जी दिलेलं मला जे हे आहे म्हणजे त्याने एक नाव मला दिलंय. आज शहीद मुलांनी कोण किंवा हॉटेल सागर हे कोण हे कुणाला माहीत नव्हतं, पण ह्या 4 महिन्यात सचिनने अख्ख्या भारतात आज शाहिद मुलांनी सागर हॉटेलची ओळख करून 14 देशात ओळख करून दिली. आणि खरंच सचिनचं करायला इतकं कौतुक कमी आहे. आणि इथून पुढे बी मी सांगतो की सचिनचा इतका ऋणी आहे. सचिन गटाला जरी मार खाऊन आला घरी आणि त्याचं मी आयुष्यभर शेण जरी काढलं तरी मी त्याचं म्हणजे त्याची किंमत किंवा त्याची जे त्याचे काय उपकार माझ्यावर आहेत ते मी विसरू शकणार नाही. नक्कीच एक भावूक क्षण तुम्ही सांगितलं की नक्कीच त्यानं तुमच्यासाठी खूप काही केलंय. कसं वाटलं आज एक हिंद केसरी मैदान आणि त्यात गुलाल, मग कोरेगावचं हिंद केसरी मैदान काय सांगाल आज? आज कोरेगावचा प्रथमच आमच्यासाठी हा हिंद केसरीचं मैदान आहे आणि एक मोठ्या मैदानात आज सचिन गुलालाला पात्र ठरला आणि हिंद केसरीचं मानकरी ठरला. याच्यापेक्षा मोठं आनंद किंवा ह्याच्यापेक्षा मोठं अजून वेगळं गिफ्ट काहीच नाही आमच्या आयुष्यात. दुसरं काय पैरा कधी जुळून आला आपला हा राजाचा आणि सचिनचा? तसा पैरा आमचा हे मला वाटतं एक 10-12 दिवसापूर्वी पैरा झालेला होता. एका शब्दात फक्त एवढंच आमचे आनंद बल्ला सर आहेत, त्यांनी फक्त एकच त्यांना सांगितलं की ताई आपल्याला असं कोरेगावला मैदान नाला पळायचं आहे. आणि विशेषतः म्हणजे सचिननं त्यावेळेस गटाला मार खाल्लेला होता. म्हणजे गटाला आपली गाडी पडली होती गटाला मार खाल्ल्यामुळं, कडं असल्यामुळं. परंतु तेव्हा सुद्धा ताईंनी इतकं मन मोठं करून आमच्यासाठी ते येस म्हणले. खरं ह्या ताईंचं बी खूप सारं मोठं श्रेय आहे. आता आप्पांच्याकडे होता. आप्पा आज आता आलेला मला म्हटलं की म्हणजे सचिन बरोबर फोटो काढायचे, काय सांगा सचिनची खासियत आणि सचिन आवडता नाही दिसतं तुमच्या? सचिन म्हणजे कसं आहे आता आमच्या भागातला म्हणजे आमच्या घरातला असल्यागत बैल आहे, शेजारचा आमच्या 5 किलोमीटरवरला. बरोबर. आणि आता ओरिजिनल हिंद केसरी बैल आहे. बरोबर. त्या बैलाची गाडी हाना मिळाली म्हणजे माझं आज लय मोठं नशीब. योगायोगानं गाडी राजा बी चांगला बैल आहे.
मस्त भरपूर पंचम महाराष्ट्र केसरी हिंद केसरी झालेला आहे राजा. पण ओरिजिनल हिंद केसरीचा मान जे त्या बैलाची गाडी हाना मिळणं म्हणजे लय मोठा माझा आज योगायोग आहे. नशीब मोठं. आज स्पीड कसं वाटलं गाडीला? एकदम फुल स्पीड आहे बैलाच. काय झालं सेमीला आज मोठ्या गाडी होत्या, काय सांगाल तुम्हाला अनुभव काय सांगाल? अनुभव काय नाही, गट काढला तेव्हा सांगितलं होतं काय होणार ते. 99% तर गुलालाच पात्र, 100% म्हणजे 99 आपलं होतच ते. काय सांगायचं. आता तुम्ही जवळून आता सचिनला आज पण बघितलं असेल. आता एवढा आजारपणात उठलाय म्हणजे त्याच्या शस्त्रक्रिया करून तो आलाय, तर एवढं पुनरागमन करतोय, त्याचा स्पीड काय फरक पडला नाही काय सांगाल? स्पीड कसं आता आपण बघण्यात आणि आज गाडी बसून बघण्यात लय मोठा फरक आहे. बरोबर. बघून तर आपल्याला 99% वाटत होतं यायला बैल लय पळतोय, पण हाणून बैला तर खरंच बैल 100% बैल पळतोय. विशेष ना. नक्कीच. ज्याबद्दल आता शाहिद भाई आप्पा म्हटले की त्यांची पण एक इच्छा होती की आप्पा माझ्या गाडीवरती बसावे. त्यांची मला इच्छा पूर्ण झाली आणि तुमची पण इच्छा होती हो, की आमची सचिनच्या माझी गाडीवर इच्छा जावं. पूर्ण झाली आज. त्याबद्दल शाहिद भाई म्हटले की इथून पुढे सचिनच्या गाडीवरती तुम्ही जासाल. पण ते कुठंतरी शाहिद भाईंना पण कुठंतरी एक वेगळं पण जाणवलं असेल. आणि शाहिद भाई काय सांगाल? मला एवढंच मला या माध्यमातून म्हणायचं आहे की आप्पा हे आमच्या घरातले व्यक्ती आणि आप्पांना घरातल्या व्यक्तींना घरातली वस्तू द्यायला काहीच हरकत नाही. आणि एवढा चांगला आनंदी आज आमच्या जिल्ह्यातला म्हणलं तरी काय हरकत नाही. जिल्ह्यातला एक हिंद केसरी नंदी आज एवढ्या नामरूपी पळतोय आणि आम्ही आमच्या घराशेजारच्या नामांकित ड्रायव्हरला लांब ठेवलं. आम्हाला बी ती कुठेतरी योग्य वाटत नव्हतं. ती त्याच्यामुळे आमची प्रत्येक वेळेस बोलणं व्हायचं, परंतु काय कारण असतो योगायोग बी लागतो. आणि जी गाडी पळत होती ह्याच्या अगोदर खरं आज आपल्याला योग येण्याचं कारण सगळ्यात महत्वाचं कारण पायरा तुटणं. लक्षाचा आणि सचिनचा पायरा तुटला, त्यामुळे आज आपल्याला योग आला. खरं तर हे ज्या गाड्या पळतात त्या पळवल्याच पाहिजे, त्याबद्दल दुमत नाही. काय होतं काय गोष्टीत विनाकारण नाराजी करून पावत्या टाकल्यानंतर पैरे तोडणं किंवा बाकी काही गोष्टी ह्या गोष्टी नाही झाल्या पाहिजे. एक तुम्ही हा माना नाही तर नाही माना. मैदानात आपण काय होतं आज हा पायरा 15 दिवसापूर्वी झालाय, त्यानंतर सचिननं 3 वेळा मार खाल्ला, तरी पण त्या माणसानं त्या ताईंनं ते एकनाथदार आहेत त्यांनी पायरा तोडला नाही. म्हणजे शब्दाला किंमत दिली पाहिजे. आणि आज म्हणजे मी स्पष्ट ठामपणे सांगतो, म्हणजे 3 वर्षे पायऱ्याला नाकारलं, पायरा तोडातोडी केली की तुम्ही गाडी मारा आम्ही कोणतरी बघणार, मी कोण ना कोणाची गाडी मारा म्हणा. तसंच आज मला 3 वर्षाचं स्वप्न आज सचिननं पूर्ण करून दिलं. सेमीला जी गाडी मला वैयक्तिक मला स्वतःला मरत नव्हती, ती गाडी त्यांनी मारून दिली. म्हणजे ह्या गोष्टीत फक्त पैरे करताना आज एकतर देव बकासूर त्या बैलाला तुम्ही कमी लेखलं, दुसऱ्या मानानं तो करून दाखवतो. तेवढ्याच जिद्दीनं उभं राहिलेलं सचिन आहे. एवढी शस्त्रक्रिया झाली काय झालं तरी पण त्यांनी दाखवून दिलं. पहिल्या शस्त्रक्रियेनंतर 31व्या दिवशी त्यांनी 1 नंबर करून दाखवला. म्हणजे कमी समजण्याबाबतीत कुणी चूक करू नये बैलगाडी क्षेत्रात. एक समंजसपणानं काय बुवा तुम्ही इथं पळा आम्ही तिथं पळू, एक ताळमेळ घालून पैरं तोडणं किंवा पैरा बदलणं हे एक ठीक आहे, पण चुकीच्या पद्धतीनं पैरं तोडणं हे चुकीचं आहे. आता तुम्ही जुने जाणते बैलगाडी मालक आहात, तर काय वाटतं एकंदरीत तुम्ही म्हटलं की आता की पैऱ्यांचा खेळ कसा होतो, काय सांगाल? आता तुम्हाला एक अनुभव आहेत, काय सांगाल याबद्दल? नाही, पैऱ्यांचा खेळ हा विषय कसा आहे, ज्या गाड्या पळतायत ज्या गाड्या जुळलेल्या आहेत त्या गाड्या पळवल्या पाहिजेत. पण विनाकारण समोरचा सांगतोय दुसरा सांगतोय म्हणून पैरं तोडणं, पावत्या टाकल्यानंतर पैरं तोडणं हे चुकीचा विषय थोडंसं. एक विचारतो, सगळ्या महाराष्ट्राचं एक लक्ष लागलं की सचिन बकासूर आणि मथुरसोबत नुसतंच पळतोय पण कधी पळणार जरा तुम्ही सांगा. खूप मैदानं झाली, पळायला नाही जोडी कधीच. मी आता ज्यावेळेस मुंबईला पळून आलो त्यावेळेस बी राहुल शुभमदादाला आणि माझा शुभमदादाचा मला कॉल आलता. मी शुभमदादाला त्या दिवशीही सांगितले की माझं 21 तारखेला फक्त मी 10 दिवसा म्हणजे त्या मुंबईच्या मैदानाच्या अगोदर मी शब्द दिलेला होता ताईंना की 21 तारखेला फक्त आमचं मैदान म्हणजे पैरा झालेला आहे. त्याच्यानंतर किंवा त्याच्या अगोदर कधीही तुम्ही सांगा, मी कधीही तुमच्यासाठी जिथं तुम्ही सांगचाल तिथं नंदी घेऊन यायला. बकासूर तर काय मी ज्या देवाला बघून ह्या क्षेत्रात आलो किंवा माझ्या हृदयात आहे हो, आणि त्या हृदयासाठी मी कुठेही केव्हाही तयार आहे ना. महाराष्ट्राला जोडी बघायची आहे, जोडीचा फळ बघायचे, कारण की हिंद केसरी सचिन आणि हिंद केसरी बकासूर ही जोडी बघायची लोकांना खूप. 100% खरं आहे. पण ज्या दिवशी मामांचा असू द्या किंवा मलशेटचा असू द्या कुणाचाही कॉल येईल आणि आता जर पहिला जर आम्ही पण फोन करू आता आणि मी आवर्जून फोन करीन त्यांना की बाबा मामा किंवा मोलशेट आपल्याला ह्या ठिकाणी पळायचं आहे किंवा तुमची इच्छा असेल तर 100% पळून.
नक्कीच शाहिद भाई जास्त काय तो वेळ घेत नाही, बक्षीस पुकारतायत. खूप साऱ्या शुभेच्छा असेल तुम्हाला आणि जोडी नंतर 100% पळताना दिसेल आम्हाला ही जोडी. ही जोडी एक मनापासून झालेली आजची जोडी होती आणि अशी जोड्या झालेल्या कधीच फेल जात नाहीत हे आम्हाला बी कळून चुकलेलं आहे. आणि आत्तापर्यंत मी पळालो असं मन मोकळ्यापणानेच पळत होतो आणि कधीच आत्तापर्यंत जेवढे मैदान केले त्यावेळेस एकदाही मी विचारलेलं नव्हतं की आज माझा पहिरा कुठला आहे म्हणून. आणि मी ज्या वेळेस सांगितलं त्यावेळेस त्या ठिकाणी नंदी घेऊन गेलेलो आहे. परंतु मला आता जसे स्वप्नील शेठ म्हणले मुंबईच्या मैदानात मला ऐन वेळेस आदल्या दिवशी जर मला तुम्ही कल्पना देत असाल की आज तुम्ही आम्हाला असं आमचं चाललंय म्हणून, तर हे कुठंतरी काहीतरी चुकीचे आहेत. आणि अशा चुकलेल्या गाड्या किंवा चाहत्यांची खूप सारी इच्छा आहे की हे जोड पळताना बघण्याची आणि एक चाहत्यांचा मोठा आहे ह्या जोडवर हे आहे. पण तरी पण तुम्ही कुठल्या अँगलनं काहीतरी हे काढून तुम्ही जर त्या गोष्टी करत असाल आणि कुणाच्या सांगण्यावरून किंवा कुणाच्या ऐकण्यावरून जर हे पहिरे जर तुटत असतील तर खरंच हे एक चुकीची गोष्ट आहे. आणि अशी कुठल्याच मालकाबरोबर कधीच अशी घटना घडून एवढीच आम्ही या ठिकाणी तुमच्या माध्यमातून इच्छा व्यक्त करतो. आणि आज सगळ्यात महत्वाचं काय झालंय, आज तो नंदी जो आहे राजा तो उजवीकडे काढणार, आज सचिन डावीकडे, म्हणजे गाडी ही दोन्ही साईडनं कुठेतरी लागली. गटात असो, सेमीत असो, फायनलला असो. आज तुम्हाला दाखवून दिलं की फायनलला 3 नंबर कडनं केलाय. म्हणजे एवढ्या मोठ्या मैदानात आज गतीच्या गाड्या आहेत त्यातनं 3 नंबर कडनं केला. आता मागाशीच तुम्ही पाहिलं की ज्या फाटीवर मला वाटतं पुढची पट्टी सुद्धा निकाल रेषा सुद्धा नसणाऱ्या पट्टीवर सचिनला जर पळायला लागलं असेल तर खरंच हे एक आता काय सांगण्यासारखी गोष्ट नाहीये. परंतु कुठेतरी त्यातून पण समाधान आहे. समाधानी आहे. नक्कीच खूप साऱ्या शुभेच्छा तुम्हाला. धन्यवाद. थँक्यू.